ताई आज दोन ठिकाणी आपले कार्यक्रम झाले। इथून पुढे कशा पद्धतीने खात्या मार्फत अजून काय काय डेव्हलपमेंट महिला आणि बालविकास यांच्या एक तर सर्वप्रथम तर महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत लेक लाडकी योजनेला अधिकाधिक गती देण्याचा आमचा मानस आहे। कारण जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे। म्हणजे मुलींना एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या सर्व ज्या केशरी आणि पिवळे कार्डधारक कुटुंब आहेत यांना अधिकाधिक त्या योजनेचा लाभ द्यावा असा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची सुरुवात ही लवकरच करत आहोत। या व्यतिरिक्त कुपोषण असेल याच्यावर अधिकाधिक कसं आपण लक्ष केंद्रित करू शकू। मी नाशिक जिल्ह्याची सुद्धा स्वतंत्र कुपोषणावरची बैठक ही लवकरच त्या ठिकाणी माझ्या मंत्रालयाच्या दालनात घेऊन अधिक आपण कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कसं काम करू शकू यासाठी आम्ही ते एक आमचं लक्ष केंद्रित करण्याचं निश्चितपणाने त्या ठिकाणी मानस आहे। त्याचबरोबर बाल धोरण असेल महिला धोरण असेल ह्या दोन्ही धोरणांची अंमलबजावणी ते लवकरात लवकर जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू करणं। त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असेल याची अंमलबजावणी आम्ही सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांना सक्षम करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, मार्केट्स उपलब्ध करून देणं, त्यांच्या प्रोडक्ट्सना अधिक वाव देणं, त्यांना आर्थिकरित्या अधिक सक्षम करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही नवीन वर्षामध्ये लक्ष केंद्रित करतो। मधल्या काळामध्ये लहान मुलांना मजुरीसाठी विकलं जातं असे प्रकार समोर आले होते। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील असे प्रकार समोर आलेले होते। जे विशेषतः आदिवासी जो मागास भाग आहे ते मुलांना विकलं जातं आणि त्यांच्याकडून मजुरी करून घेतली जाते। तर या सगळ्या संदर्भामध्ये काही पावलं किंवा काही धोरण आखलं जाणार आहे? खरं तर बाल हक्क संरक्षण जो आयोग आहे तो या संदर्भामध्ये नेहमीच लक्ष केंद्रित करून असतो। पण नाशिक जिल्ह्यामध्ये अशा जर काही दुर्दैवी किंवा निषेधार्थ घटना जर घडलेल्या असतील तर याची नक्कीच आम्ही त्या संदर्भातली चौकशी करून अधिकाधिक जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही आयोगाच्या माध्यमातून ही आणि विभागाच्या माध्यमातून कशी करता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्राधान्य देऊ। गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। कामबंद संप त्यांनी पुकारलेला आहे। मानधनवाढ असेल किंवा सरकारी कर्मचारी नियुक्ती अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत। यावर तोडगा निघत नाहीये। खरं तर मानधन थांबवण्याचे देखील आदेश दिलेले आहे, मात्र अन्यायकारक वाटत नाही। मला असं वाटतं अशा पद्धतीचं कुठला आदेश दिले गेलेले नाही आहेत। अशा पद्धतीचे खरं तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जवळपास या वर्षभरामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस या ज्या आहेत यांच्या विविध संघटना आहेत यांच्या आत्तापर्यंत जुलै महिन्यापासून आत्ताच्या चालू तारखेपर्यंत मी जवळपास 8 बैठका या त्यांच्या घेतलेल्या आहेत। त्यांच्या विविध मागण्या होते, त्याच्यातल्या अनेक मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत। म्हणजे 13,000 मिनी अंगणवाडी आहेत त्यांचं आज आपण मूळ अंगणवाड्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे। यातून 13,000 ज्या मिनी अंगणवाडी सेविका होत्या यांचं मूळ अंगणवाडी सेविकामध्ये रूपांतर झालेलं आहे। तिथं आणखीन 13,000 नवीन मदतनीस आपण भरणार आहोत। जवळपास 17,000 नवीन मदतनीस हे या 4 महिन्यामध्ये आपण भरती केलेली आहे। त्याचबरोबर 10वी पर्यंत शिक्षण ज्या अंगणवाडी सेविकांचं झालेलं आहे यांच्यावर नवीन GR लागू होत होता 2022 पासून 12वीच्या शिक्षणाचा। ती अट आपण केंद्र शासनाकडून शिथिल करून आणून आज जवळपास राज्यातल्या 3,000 अंगणवाडी सेविकांचा तो शैक्षणिक एक मार्गीच ती 10वी पर्यंतची जी त्यांची मागणी होती ती आपण मंजूर करून घेऊन त्याचा लाभ हा त्या 3,000 अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे। आपण त्यांना इन्शुरन्स जे आहे त्याचं प्रीमियम सगळं शासन त्या ठिकाणी भरणार आहे। त्याचबरोबर त्यांची मानधनाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला। मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांच्या मानधनाच्या संदर्भातली मागणी ही गेल्या 3-4 वर्षांपासून सुरू आहे। पण मार्च 2023 मधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 20% मानधनवाढ ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिलेली आहे आणि एप्रिल 2023 पासून म्हणजे लगेचच दुसऱ्या महिन्यापासून आपण ती लागू केली। म्हणजे तेव्हापासून त्यांना लगेचच ती मानधनवाढ मिळायला चालू झालेली आहे आणि आत्तापर्यंत रोज आम्ही त्या संदर्भातली दर महिन्याला आम्ही मीटिंग घेतो की तो जो त्यांचं मानधन आहे हे त्यांना महिन्याच्या पहिल्या 7 दिवसात कसं मिळेल यासाठी तो सुरळीतपणासुद्धा आम्ही आणलेला आहे। भाऊबीजची त्यांची मागणी होती। जेव्हा जुलै महिन्यामध्ये मी मीटिंग घेतली त्यावेळेला त्यांनी मागणी केली की भाऊबीज आम्हाला उशिरा मिळते तर ती आम्हाला लवकर मिळावी। तर यंदाच्या वर्षी दिवाळीत आम्ही त्यांना भाऊबीज दिवाळीच्या 10 दिवस आधी ही वितरित केली। त्याच्यामुळे अनेक मागण्या या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत। काही मागण्या या विभागापर्यंत मर्यादित नसतात, हे धोरणात्मक निर्णय असतात। जसं सरळ सेवेमध्ये त्यांना नियुक्ती देणं हा धोरणात्मक निर्णय, हा केंद्र शासनाच्या आधिपत्याखालचा निर्णय आहे।
किंवा पेन्शनची योजना असेल, शासनाची भूमिका आहे, विभागाची भूमिका आहे की पेन्शनची योजना ही लागू झाली पाहिजे. पण त्याच्यामध्ये संघटना असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांचंही सहकार्य हे शासनाला मिळणं हे गरजेचं आहे. आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून 70 लाख बालकांना, गरोदर मातांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ दिला जातो. माननीय सुप्रीम कोर्टाचे असे आदेश आहेत की 300 दिवस तरी हा पोषण पूरक आहार या सुविधा या कंपल्सरी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आज जवळपास 1.25 महिना झाला. मी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्यासोबत मीटिंग घेतली होती. मी त्याच्यानंतर अधिवेशनाच्या 1 दिवस आधी त्यांच्यासोबत मीटिंग घेतली. नागपूरच्या अधिवेशनाच्या कालावधीत त्यांच्यासोबत मी बैठक घेतली. आणि आपल्याही माध्यमातून माझी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विनंती राहील की आपल्या ज्या मागण्या आहेत या संदर्भामध्ये शासन आणि विभाग सकारात्मक आहे. त्यांना अधिकाधिक त्या ठिकाणी सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, ही विभाग म्हणून आमची भूमिका आहे. पण प्रत्येक गोष्टीला थोडा कालावधी लागतो. ज्या मागण्या विभागस्तरावर होत्या त्या आम्ही त्यांच्या पूर्णही केलेल्या आहेत. काही शासन स्तरावर होत्या त्यालाही आम्ही पूर्ण केलेला आहे. पण आणखीन काही धोरणात्मक बाबी असतील, याला प्रक्रिया असते, कालावधी लागतो. पण आपण काम थांबवून चालणार नाही. शेवटी आपण एका विशिष्ट घटकाचं, बालकांचं त्यामध्ये नुकसान करत असतो. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान राहील की आपल्या सगळ्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. आज सन्मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या संदर्भातली बैठक लावलेली आहे. मी लवकरच त्या बैठकीला सुद्धा जॉईन होणार आहे. कारण हा माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे, बालगृहाचा असल्यामुळे मला तो रद्द करणंही योग्य वाटलं नाही. पण मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आवाहन करीन की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या कामावर रुजू व्हावं. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या विभागाकडनं निश्चितपणाने सकारात्मकरित्या शासनापर्यंत, केंद्र शासनापर्यंत प्रस्तावित केल्या जातात. ताई, काल जितेंद्र आव्हाड बोलताना असं म्हणालेत की अजित पवारांना तटकरेंनी शरद पवारांपासून वेगळं केलं. त्यांनी त्यांच्या घरामध्ये काय शिस्त आहे हे खरं तर बघायला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष असताना ते सकाळ संध्याकाळ म्हणजे आपण भाजपमध्ये गेलो पाहिजे असे शरद पवारांना सांगितलं. खरं तर प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे 2014 पासून 17 पर्यंत होते. त्याच्यामुळे त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा पक्षाने निर्णय घेतलेला होता 2014 मध्ये द्यायचा. त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांचं, म्हणजे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असताना काही विषय नाही. 17 मध्ये ज्या वेळेला 2017 असेल, 2019 मध्ये ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातला पक्ष होता. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते वरिष्ठ नेता आहेत. गेल्या जवळपास 40 वर्षांचा राजकीय अनुभव हा अजितदादांना आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आमदारांनी, जवळपास 40हून अधिक आमदारांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे अजितदादांना कोणीतरी दुसरं सांगून ते ऐकणार आणि त्यानुसार ते करणार, हा एक हे वक्तव्यच हास्यास्पद आहे. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला गेल्या 35-40 वर्षाचा अनुभव आहे ते कोणाच्या सांगण्यावरून कशाला निर्णय घेईल. त्यामुळे त्यांनी का हा निर्णय घेतला ही भूमिका अजितदादांनी वेळोवेळी त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्याबाबत मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. आणि त्याच्या संदर्भातलं उत्तर हे अजितदादा जास्ती योग्य पद्धतीनं देत आलेले आहेत, पुढेही ते देतील. त्याच्यामुळे आपण इतरांवर काही बोलण्यापेक्षा आपण वेळोवेळी कशा पद्धतीनं भूमिका बदललेल्या आहेत, आपण काय करत आहोत, आपण कशा धार्मिक आणि भावना लोकांच्या दुखावत आहोत, याकडे सगळ्यांनी अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं मला वाटते गरजेचं आहे. आपापल्या मतदारसंघात आपण लोकहिताची कामं करणं, ह्या गोष्टीकडे सगळ्या आमदार महोदय, खासदार महोदयांनी लक्ष देणं हे अधिकाधिक गरजेचं आहे. टीका करणं सोपं असतं, लोकांसाठी काम करणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडावी. नाही, मला माहीत नाही काय एवढं विशेष प्रेम आहे ते. खरं तर आम्ही ते दोघंही कोकणातले आहेत आणि कोकणातल्याच लोकांनी खरं एकमेकांबद्दल अशा पद्धतीची टीका करणं असं नेहमी म्हटलं जातं की यामुळेच अनेक वेळेला आपल्याला मागं पडावं लागत असतं. त्यामुळे मला माहीत नाही त्यांचं लक्ष केंद्रित काय आहे ते. याचं उत्तरही तटकरे साहेब वेळोवेळी देत आलेले आहेत. मी महिला व बालविकासची मंत्री असताना माझं तर अधिकाधिक प्रयत्न राहतो की आपण त्याच्यामधनं किती या घटकासाठी काम करू शकू यासाठी. कारण मी म्हटल्याप्रमाणे टीका करणं सोपं आहे, आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला त्या पलीकडे जाऊन कधी विचार करावा लागेल. काल देखील रामाबाबत असंच एक वक्तव्य करण्यात आलं. अनेक नेते जे आहेत ते खरं तर यापासून अलिप्त राहत आहेत, बोलण्याचं टाळतात या सगळ्या त्यांच्या नाही. खरं तर एखाद्या आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून, म्हणजे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार ही वेगळी बाब झाली. सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या धार्मिक भावना असतात आणि त्या कोणी कधी दुखावू नये ही साधारणपणे आपल्या सगळ्यांची, आपण भक्त असो, आपण
देव मानत असो नसेल मानत तरीही इतरांच्या भावनांचा आदर सन्मान करणं ही एक साधारणपणे आपल्या सगळ्यांची भूमिका असते. आपण कोणाची पूजा अर्चना करावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, पण आपल्या वक्तव्यातून कुठलाही व्यक्ती किंवा एखादा घटक दुखावला जाऊ नये ही तर एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांची जबाबदारी असते. म्हणून मी म्हटलं की आपण लोकांची हिताची कामं करण्यामध्ये आपण जास्ती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाता कामा नये याच्यावर जर अधिक आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कामावर जर लक्ष त्या ठिकाणी अधिक दिलं तर अशा पद्धतीची जी मला वाटते भावना नकारात्मक जे दरवेळेला ते व्यक्त करत राहतात ही कुठंतरी थांबण्यास मदत होईल. आजपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर. ती बाब खरं तर न्यायालयीन असल्यामुळे त्या संदर्भामध्ये वक्तव्य मीडियामध्ये करणं हे योग्य नाही. जी काही नियमानुसार आहे ते विधानसभा अध्यक्ष करतच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.